सागरी व्यापार आणि किल्ले, मेरीटाईम इन्फ्रास्ट्रक्चर. मालवणचा सिंधुदुर्ग समुद्रावर हुकूमत आणि जागतिक व्यापाराचा पाया. जगावर राज्य करायचं असेल तर समुद्रावर ताबा हवा, हे ओळखणारे शिवराय पहिले भारतीय राजे होते, ज्यांनी फक्त जमिनीवर नाही तर लाटांवर सिंधुदुर्ग उभा करून जागतिक व्यापाराची द्वारे उघडली. यालाच म्हणतात ब्ल्यू ओशियन स्ट्रॅटेजी. पोर्तुगीज, इंग्रज आणि डच लोकांची मक्तेदारी मोडण्यासाठी महाराजांनी मालवणच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग उभारला. पायात 5 खंडी शिशे ओतून हा किल्ला समुद्राच्या लाटांशी आजही लढतोय. हे केवळ संरक्षण नव्हतं तर स्वराज्याच्या सागरी व्यापाराचं रक्षण करणारं लॉजिस्टिक्स हब होतं. बिझनेसमध्ये जेव्हा मार्केटमध्ये गर्दी असते तेव्हा नवीन आणि कठीण वाटणाऱ्या क्षेत्रात उतरा. तुमच्या व्यापाराचं रक्षण करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक करा. ज्याचं लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मजबूत, तोच जागतिक स्पर्धेत टिकतो. मॅनेजमेंट लेसन, फक्त स्थानिक नाही तर जागतिक स्तराचा विचार करा. स्वतःची नवीन बाजारपेठ निर्माण करा जिथे तुमची मक्तेदारी असेल. जो भविष्यातील मार्ग आजच बांधतो तोच खऱ्या अर्थाने मार्केट लीडर बनतो. तुमच्या बिझनेसला ग्लोबल बनवण्यासाठी तुम्ही कोणतं पाऊल उचलणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा.